माझ्या माहितीप्रमाणे तर या ठिकाणी अमित गवडे, राजू मिस्सा यांची जास्त हवा आहे. याशिवाय मी आणखी दुसरं बोलेल, या प्रभागातील दुसऱ्या दोन ज्या उमेदवार आहेत, महिला उमेदवार शैलजाताई मोरे आणि शर्मिला बाबर यांची देखील हवा या ठिकाणी आहे या प्रभागामध्ये. तुमच्या मते यावेळेस अख्खं पॅनलच जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे? नक्कीच, कारण मी या प्रभागाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि आमचे अमितजी जे आहेत, ते अमितजी तर त्यांचं हे ते आहे की सदैव तत्पर, आपल्या कार्याशी सदैव तत्पर, असे आमचं ब्रीदच वाक्य आहे आमच्या अमितचं आहे. आणि हे अमितजी जे आहेत हे कार्यतत्पर आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, कार्यक्षम आहेत. कुठलंही काम जर सांगितलं त्यांना तर ते कामासाठी धावून येतात. त्यांचे दोन शिलेदार आहेत असं मी म्हणेल, एक संदीप कदम आणि दुसरा अक्षय भोसले. या दोघांना आता त्यातल्या त्यात संदीप शेळके जो आहे, त्या संदीपला जर केव्हाही फोन केला तर तो फोन उचलणार, झटकन बोलणार, हॅलो काका, काय काम आहे, आणि काम सांगितलं ठीक आहे मी येतो 2 मिनिटांमध्ये, असं तो सांगून लगेच ते कामाचं सोडवायला तो तत्पर हजर राहतो. काका, तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या पक्षाची हवा जास्त आहे, तुम्हाला काय वाटतं? जनता भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता भाजप. भाजपचे जे उमेदवार आहेत हा. त्यांनी तुमच्यासारख्या ज्येष्ठांसाठी काय काय कामं केली? ज्येष्ठांसाठी आपले हे दुर्गेश्वर पथ आहे ना, इथं आमचा हास्य क्लब आहे. त्या हास्य क्लबमध्ये आम्हाला परवानगी दिली इथं योगा करायला. योगाचं हे बी होतं कधी कधी, हास्य परिषद वगैरे असं. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी भरपूर ते मदत करतात. आणि माझं वय झाले, मी रिटायरच झालो आता. तर इथं मग थोडा काळच आलेलो आहे, पण तरी पण त्यांची कार्य एकदम दिसून येते चांगलं. पण एवढ्या थोड्या काळात सुद्धा तुम्हाला त्यांचं कार्य व्यवस्थित कळून आलं? हो 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 आणि तुमचं मत यावेळेस भाजपलाच असणार आहे? हो हो. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. मी उमेश संभाजी गरुड. मी प्राधिकरणात राहिला. माझा भाजीचा व्यवसाय आहे, भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. आता जे इलेक्शन होणार आहे हा. तर तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या पक्षाची जास्त हवा आहे असं तुम्हाला वाटतं? आमच्याकडे भाजपचीच हवा आहे. भाजपमधले तुम्हाला कोण वाटतं की जास्त? शैलजा अविनाश मोरे ते निवडून 100% निवडून येणार. शैलजा अविनाश मोरेच निवडून येतील असं वाटतं का पूर्ण पॅनल निवडून ते येईल? पूर्ण पॅनलच येईल निवडून, काय त्याच्यात हे. का निवडून येतील याच्या मागचं कारण कामं केलेली आहेत त्यांनी, प्रभागामध्ये कामं केलेली आहेत भरपूर. काय काय? कचऱ्याचं असो किंवा बाकीच्या लाईट हे वगैरे सगळी कामं त्यांनी केलेली आहेत.